संसद भवनातील मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यालयामध्ये विरोधकांची बैठक सुरू आहे। राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल, सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी पक्षाचे इतर अनेक नेते या बैठकीला उपस्थित आहेत। आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने संसद भवनामध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यालयामध्ये विरोधकांची बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीसाठी राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल, सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी पक्षाचे अनेक नेते उपस्थित असल्याचं कळतंय। आणि संसदेबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वामध्ये विरोधकांचं आंदोलन सुरू आहे आणि अमित शहा जवाब दो अशा आशयाचा बॅनर हातामध्ये घेऊन जोरदार अशी घोषणाबाजी करण्यात येते आहे। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेमध्ये 2 विधेयकं मांडणार अशी शक्यता व्यक्त केली जाते आणि त्याच अनुषंगाने त्याआधी विरोधकांनी अमित शहांनी दिल्लीमध्ये झालेल्या लाठीचार्जवरती निवेदन द्यावं अशी मागणी केलेली आहे आणि त्याचसाठी आता विरोधकांचं संसदेबाहेर हे आंदोलन सुरू आहे। आज शेवटच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे संसदेमध्ये उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। त्यामुळे यावेळी अमित शहा या सगळ्याच मुद्द्यांवरती काही भाष्य करतात का याकडे लक्ष असेल।